राजावाडी रुग्णालयाचं रूपांतर आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये केलं जाणार आहे आणि या अंतर्गत रुग्णालयाचं विस्तारीकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। आरोग्य सेवा सुरू ठेवून रुग्णालयाचा विस्तार केला जाणार आहे। मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे कार्यालय तसंच संस्थांना त्यांची कामकाजाची वेळ बदलण्याचं आवाहन केलंय। सकाळी 9 ते 11 या कार्यालयीन वेळेमध्ये रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी असते, त्यामुळे दर दिवशी काही जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो आणि हे टाळायला हवं त्यासाठी हे उपाय सुचवले। वातावरण बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे साथीच्या आजारांमध्ये सध्या वाढ झाली आहे। मुंबईसह परिसरात डेंग्यू, हिवताप, गोवर तसंच डोळे येणं, गालगुंड या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। वाढत्या बांधकामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची पैदास झाल्यानं डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तर प्रदूषणामुळे रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम झाला आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबई महापालिका आता कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर थेट कारवाई करणार आहे। मुंबई महापालिकेचे क्लीनअप मार्शल्स आता कबुतरांना दाणे धान्य टाकणाऱ्यांवर नजर ठेवणार आहे। दाणे टाकताना आढळले तर 100 ते 500 रुपयांपर्यंत असा हा दंड ठोठावणार आहे। पुण्याच्या शिंदवणे गावातल्या नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलंय। ओरळी कांचन शिंदवणे जेजुरी रस्ता पाझर तलावाकडे करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। नकाशाप्रमाणे रस्त्याचं काम होत नसल्याचा आरोप शिंदवणे ग्रामपंचायत सदस्यांनी केला। भंडारा जिल्ह्यातल्या नियोजन भवन आगीपासून सुरक्षित नसल्याचं समोर आलंय। जिल्हा नियोजन भवनामध्ये चक्क तारीख उलटून गेलेल्या अग्निशमन सिलेंडर आहेत, त्यामुळे आग लागली तर ती विझवायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणामधून काहीच धडा घेतला नसल्याचं सिद्ध झालंय। तानसा वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत अनेक प्रदूषणकारी उद्योगधंदे सुरू आहेत। राष्ट्रीय हरित लवादानं अभयारण्याच्या 10 किलोमीटर क्षेत्रात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना बंदी घातली, मात्र अंमलबजावणीकडे महसूल आणि वन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे। येवल्यातल्या खंडेराव महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। चंपाषष्ठी निमित्तानं आज विविध कार्यक्रमही संपन्न होणार आहेत। खंडेराव महाराजांच्या मूर्तीला आकर्षक सजवण्यात आलंय। मंदिर परिसरातली दीपमाळ विद्युत रोषणाईनं सजवली आहे। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।